आज ना मी सकाळची रुटीन शेअर करणार आहे. आज जरा लेट झालं उठायला, पण बघा पुढे काय काय होतं सर. स्टेट रात्रीच तर माझं बऱ्यापैकी किती आवडलेलं असतं. म्हणून सकाळी उठल्यावर धावपळणे होत नाही. आज मला नाश्ता करायची होती मुगाची उसळ. बघा तुम्हाला दाखवते किती छान मोड आहे, किती छान मोड. आणि याची माझी एक ट्रिक आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल जेव्हा मी दुसऱ्यांदा मोड आणेल मटकीला. असो आता मी आधी नवरोबासाठी चहा करते. ब्रेक नसलं की मग तर मला प्रश्नच पडतो. जरी मी करताना स्वच्छ घेतली असते तरी मोड आल्यानंतर पण स्वच्छ घ्यायची. असं पाणी घालण्यासाठी जाळी ठेवली. आणि आज सांगू का तुम्हाला हा गाण्याचा असं पहिला ब्लॉगचं मी शूट करते. थोडं वेगळंही वाटतंय, थोडी भीती वाटते, थोडी एक्साइटमेंट पण मी बरोबर विचार करायची की पण आज करूच नाहीतर माझं आज कधीच येणार नाही. असं वाटायचं कडे घाली त्यात तेल टाकते. मी मोस्टली ना शेंगदाण्याचंच तेल वापरते. त्याच्याने भाज्यांची चव खूप छान होते. लाकडी घाण्यावरचं वापरतात तेच तेल असतं. ते भाजले तेलात फ्राय करायची गरज नसते. लगेचच यात कांदा टाकते. जिरे पावडर, थोडा काळा मसाला, तो ऑप्शनल आहे पण मी घालते, छान लागतं. थोडं तिखट, हळद आणि सर्वात महत्वाचं हे केलेली कढीपत्त्याची पावडर. कढीपत्ता घरातला सर्व काढून ठेवतात, मी अशी पावडर करून ठेवते म्हणजे ती लक्षात पण नाही आणि कढीपत्ताही टाकणार. तरी छान परतून घेतलं. त्याच्यानंतर मी थोडं हिंग टाकते. हा बांधली हिंग आता आमच्या नाशिकमध्ये प्रदर्शन झालं होतं तिथून मी हा हिंग लावतो. खूप छान आहे. थोडंच झेंडू चालू त्याचं शिजत शिजायला टाकली. म्हटलं बाकीचे काम करून सुरुवात आलेचे नाश्ता बनवण्यापासून केली. शक्यतो मी आनिशला सकाळी नाश्त्याची सुरुवात प्रोटीनच करते, पण आज मला काही ऑप्शन दिसत नव्हता प्रोटीन, म्हणून मी त्याला अंडे बॉईल करायला घेतले. अंडे
घेऊन ये. जर जास्त आवाज आला तर व्हॉइस इथे रात्री घासलेले सर्व भांडे मी रचायला घेतली. आता सकाळची सुरुवात जरा लेट झाली, त्यामुळे मी भांडे रचणं राहू दिलं होतं. म्हटलं आधी नाश्ता करून घेते, मग त्या प्रिपेअर होईल तेवढ्यात माझे सर्व वरचे कामं होऊन जातील. म्हणून इथे सर्व भांडी रचून घेतली आणि जी घासायची होती ती मी लागल्या हाती सिंक जवळ ठेवत होते, म्हणजे माझं काम तेवढं सोपं करत होते. हे असंच असतं माझं सकाळचं रुटीन. अनिशने त्याच्या आजी आजोबांसोबत खेळत होता, म्हणून इथे मला माझं काम शांततेत करता येत होतं. नाहीतर त्याची सारखी बोलत असते मम्मा म्हणजे तो बोलत नाही, पण मला एवढा त्रास देतो की मला काहीच काम शांततेत करता येत नाही. म्हणून मी म्हटलं तो जोपर्यंत खेळतो तोपर्यंत पटापट रचून घेऊ. आता इथे माझे भांडे रचून झाले. आता सकाळचे भांडे घासून घेते. सर्वात आधी मी सिंक घेऊन घेतला, त्यानंतर त्याच्यात विम जेल टाकलं, त्याच्याने तो स्वच्छ घासला. मला ही नेहमीची सवय, थोडे भांडे असले तर मी आधी सिंक घासते, तो स्वच्छ केल्यानंतरच मी सर्व भांडे घासायला घेते. आता सर्व सकाळचे भांडे पटापट घासून घेते आणि मग नंतर तुमच्यासोबत पुढचे रुटीन शेअर करते. आता इथे माझे ऑलमोस्ट भांडी घासून झालेत, म्हणून लागल्या हाती काउंटर टॉपही स्वच्छ करून घेते. म्हणून माझे कामं पटापट होतात असं केल्याने तेव्हाच्या तेव्हा. नंतर नाश्ता करतानाचा झालेला गोंधळ तो जागच्या जागी ठेवते, जेणेकरून मला स्वयंपाक करताना वस्तू लगेच भेटेल. इथे मला तुपाचं झाकण सापडत नव्हतं, मी तेच शोधत होती. फायनली ते टेबलवर होतं, ते लावलं आणि ठेवलं. बघा सकाळचा एका नाश्त्यातच केवढा पसारा होऊन जातो. नंतर सर्व काउंटर टॉप क्लीन केला. तोपर्यंत इथे माझी मटकीची उसळ पण शिजली होती आणि मी ती तुम्हाला चेक करूनही दाखवली. पूर्ण दाणा छान दाबला जात होता. अंडी केली ना, मग ती गरम आहे ना, अजून थंड होऊ दे ना तिला. थंड. गुड मॉर्निंग. अशी गुड मॉर्निंग, मी आता नाश्ता करून आले, तुम्ही पण या नाश्ता करायला. बोलवत आहे झोप आली, झोप आली. चल पण आता आपल्या सगळ्यासाठी नाश्ता. आज ना अनिश दादाचं जास्तच प्रेम आलं होतं मम्मावर. त्याचे थोडे लाड केले आणि नंतर त्याला त्याच्या आजींजवळ दिलं आणि मी इथे सर्वांसाठी नाश्ता सर्व करायला घेतला. खूप एकदम गरमागरम असल्यामुळे कधी खाऊन कधी नाही असं झालं होतं, म्हणून पटापट सर्वांच्या प्लेट्स तयार केल्या आणि सर्वांना नाश्ता दिला. नाश्ता करून आल्यावर मी आली पुढच्या हॉलमध्ये. इथे अनिशचे पप्पा सध्या झोपतात, कारण की त्यांचं सकाळचं ऑफिस असतं आणि रात्री अनिश लवकर झोपत नाही. म्हणून मी त्यांना सांगते की तुम्ही बाहेर झोपा, जेणेकरून तुमची झोप होईल. म्हणून मी इथे त्यांचं अंथरूण आवरून घेतलं. त्यानंतर मी आले पुढच्या हॉलमध्ये. इथे अनिश दादाने बराच पसारा करून ठेवला होता. सगळ्यात आधी त्याच्या झोक्यावरच्या गोधडीची घडी केली, झोका फोल्ड केला आणि नंतर मी माझा सर्व पसारा आवरायला घेतला. कपडे थोडे ओले होते म्हणून मी तसे स्टँडवर राहू दिले, पण आता ते सुकले होते म्हणून मी ते काढून घेतले. कपडे काढल्यानंतर मी स्टँड लगेच जागच्या जागी ठेवून दिले, नाही तर मला अनिशची भीती असते. नंतर मी ते सर्व कपड्यांच्या घड्या करून घेतल्या, ज्याचे त्याचे कपडे वेगळे ठेवले आणि तसेच रूममध्ये ठेवायला घेऊन गेली. आता माझं बऱ्यापैकी काम आवरलं होतं, फक्त झाडू मारणं राहिलं होतं, तर पटापट झाडू मारून घेतला. माझं सर्वच घरांना झाडू मारून झाला होता, फक्त आमचा फॅमिली हॉल राहिला होता, सो तो मारला. सर्व क्लिनिंग झाल्यानंतर मी इथे पाणी पिले, थोडा वेळ मी पेपर वाचते आणि नंतर मग माझी आंघोळ आणि मग पुढची तयारी
कामांची. सो भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. माझं सर्व आवरून घेतलं. मी आता जाणार किचनमध्ये. बघू आता काय स्वयंपाकाचं करायचं. माझं सकाळचं सगळं रुटीन झालं. जे मी आज तुमच्यासोबत शेअर केलं ना, असंच थोडंफार काहीसं असं रुटीन असतं माझं. थोडेसे प्लस मायनस होतं. आता हे रुटीन आहे माझं योगा क्लासला जात नाही तेव्हाचं. योगा क्लासला जेव्हा जाते ना तेव्हा थोडं बदलतं. मग ते पण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल जेव्हा मी योगा क्लासला जाईल. सो आजचं जर तुम्हाला माझं ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.